नमस्कार मित्रांनो, पुण्या राजाची ग तू राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते गुंजा कबीरला म्हणत असते, साहेबा तुम्हाला माझी आण आहे. आईला खरं कळलंय का? तेवढ्यात मृण्मयी पायऱ्यांनी वरती येत असते. तिच्याकडून लगेच पायरीवरचं काहीतरी सामान खाली पडतं. आता कबीर आणि गुंजाला इथे लगेच समजतं, तर कबीर लगेच तिथे लपून बसतो. तेवढ्यात मृण्मयी आता गुंजाकडे येते आणि म्हणते, कबीर कुठे आहे? त्या गुंजा बोलते, मला काय माहिती, असतील खाली कुठंतरी. तेव्हा आता मृण्मयी लगेच आजूबाजूला शोधाशोध सुरू करते. कबीर कुठे लपून बसलाय की काय बघत असते, पण मात्र कबीर हा तिला दिसत नाही. तो बरोबर भिंतीच्या आड होऊन लपलेला असतो. तेव्हा आता मृण्मयी पुन्हा गुंजाकडे येते आणि म्हणते, मी तुला काय विचारते, कबीर कुठे? तेव्हा गुंजा बोलते, आता मला काय ठाव असणार आहे. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, आणि तू काय करतेस इथे? तेव्हा गुंजा बोलते, ते कपडे वाळत घातले होते ना, ते घ्यायला आले होते मी. तेव्हा आता कबीर हळूच उठून उभी राहतो आणि मृण्मयी गेली काय काय डोकावून बघण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्याचा पाय घसरतो आणि तो खाली पडतो. तर आता खाली पडल्यामुळे कबीरच्या पायाला लागलेलं असतं. तर मृण्मयी आता तिथून निघून खाली जाते. तेव्हा गुंजा मनाशीच बोलते, देवी आई वाचवलं ग बाई. मृण्मयीताईंनी जर आम्हा दोघांना एकत्र बघितलं असतं तर काय झालं असतं. तेवढ्यात आता मृण्मयी लगेच खाली येते. तर गुंजा आता कबीरला डोकवायला येते आणि बघते तर कबीर हा खाली पडलेला असतो. तेव्हा गुंजा लगेच विचारते, साहेबा तुम्ही ठीक तर आहात ना? तेव्हा कबीर म्हणतो, हो हो ठीक आहे. पण मात्र आता इथे गुंजाला खूपच भीती वाटलेली असते. आता मृण्मयीताई तर खूपच भडकलेले आहेत. आता काय होणार असे म्हणून आता गुंजाही खाली येते. तर इथे वहिनी म्हणत असतात, अगं मधू, हे काय तुझे सुनेचे प्रकार, बघ तरी. तेव्हा मधू म्हणते, अहो वहिनी शिकते ना ती अजून. तेव्हा वहिनी बोलतात, किती दिवस शिकणार आहे? तिला ना असं जाहीर सोहळाच केला पाहिजे, कणिक कसं मळायचं ती. त्यात मृण्मयी खाली येते आणि ती कबीरला शोधत असते. ती म्हणते, तू? तेवढ्यात वहिनी म्हणतात, प्रोफेसर बाई लवकर आल्यात, कशा काय उगवल्या लवकर? तेवढ्यात मृण्मयी लगेच जोरात वहिनीवरती ओरडते, म्हणते, तुम्ही जरा गप्प बसाल का हो प्लीज. तेव्हा आता मृण्मयी लगेच तिच्या आत्तूला विचारते, कबीर कुठे आत्तू? तेवढ्यात लगेच मधू म्हणते, मृण्मयी तू लवकर कशी आली? आता मात्र मृण्मयीला आणखीच राग येतो. ती बोलते, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची सोडून तुम्ही भलतेच प्रश्न विचारताय मला. त्या वहिनी म्हणतात, अगं पण दुसऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तुला कुठे जमतंय? चपात्या केल्यात, जमेल तेव्हा गिळा, नाहीतर तुझ्या नवऱ्याला डांबून ठेव, एवढा तुला त्याचा फिरण्याचा त्रास होत असेल तर. तेव्हा आता लगेच वहिनी रागाने निघून जातात. तेव्हा मधू म्हणते, का बोलली उद्धटवाने त्यांना? आजपर्यंत मी बोलले नाही. लगेच मृण्मयी म्हणते, तू कबीर कुठे? तेव्हा लगेच ती आता कबीरच्या रूममध्ये त्याला बघायला येते. तर इथे कबीर आता पायाला लागलंय त्यामुळे मलमपट्टी करत असतो. तेवढ्यात मृण्मयी येते आणि दरवाजा ठोठावते. कबीरला जोरजोरात आवाज देऊ लागते. तर सर्वजण आता मृण्मयीचा आवाज ऐकून बाहेर येतात. तेव्हा कबीर दरवाजा उघडतो. तो मृण्मयीला म्हणतो, तू तर कॉलेजला गेली होती ना, मग कशी काय आली लवकर? तेव्हा लगेच रेशीम म्हणते, मी सांगते काय झालंय. तुझ्या बायकोचा मला फोन आला होता. तू आणि गुंजा एकत्र आहे की काय असं तिला वाटत होतं. आधी तिने मला अख्ख्या घरात तुला शोधायला लावलं. मग तू घरात सापडला नाही तर मग गुंजाला फोन दे म्हणे. मग माझ्या लक्षात आलं की हिचा संशय आहे, तुम्ही दोघं एकत्र तर नाही ना? तेव्हा आता कबीर म्हणतो, वा मृण्मयी ग्रेट, वा वा वा. खरंच रूममध्ये ना तू CCTV कॅमेरेस लाव. तरी बरं, तुला सांगून गेलो होतो महत्त्वाच्या कामाला चाललोय म्हणून, आणि ते पण गुंजा संदर्भात आहे असंही सांगितलं होतं ना. आणि काम काय आहे हे पण सांगणार होतो, पण तू बोलली मला इंटरेस्ट नाही आहे, तेव्हा मी नाही सांगितलं. आणि काय वाटतं तुला, मी आणि गुंजा दोघे घरात? कशी असं बोलायला लाज तरी वाटते का मृण्मयी तुला? तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, वा रेशीम वा, खूप विश्वासाने फोन केला होता मी तुला, आणि तू माझा असा विश्वासघात केला. तेव्हा लगेच रेशीम बोलते, मी माझ्या भावाच्या बाजूने नाही बोलणार तर कुणाच्या बाजूने बोलणार, आणि खरं काय ते मी सगळ्यांना सांगितलंय ना. तेव्हा मृण्मयी म्हणते, हा तुझा भाऊ आणि मी तुझी कोणीच नाही का? अगं मंदारच्या तुझ्या भांडणात मीच तुला वाचवलं होतं, लक्षात ठेवलं नाही तू. पण उपकारांच्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या तुला कसं जमणार? त्या ध्यानात ठेवायच्या नाही हेच ठरवलंय ना तू. तेव्हा लगेच रेशीम बोलते, उपकारांच्या भाषा तू करू नको. तू दुसऱ्यांसमोर कशी बोलते हे मला चांगलंच माहिती, आणि या गुंजाने वाचवलंय मला त्या मंदारपासून, नाहीतर आज पुन्हा त्या नरकात जावं लागलं असतं मला आणि माझ्या मुलीला, असे आता रेशीम मृण्मयीला म्हणते. तेव्हा मृण्मयी म्हणते, अरे वा, म्हणजे तुला या गुंजाने वाचवलं, मी नाही, नाही का? या घरात माझी कुणालाच किंमत नाहीये. ही गुंजा महान आणि मी किती शून्य हे सगळे मला दरवेळेस दाखवून देत असतात. सगळ्यांच्या मनात माझ्याविषयी कटुता भरली आहे. ठीक आहे, पण मला माझा निर्णय कसा घ्यायचा आहे ना ते कळलंय, त्यामुळे आता माझा निर्णय झालाय. तेव्हा आता लगेच गुंजा समोर येते आणि मृण्मयीला बोलते,
मृण्मयीताई, काय बोलून राहिले तुम्ही? असं घरच्या लक्ष्मीने अभद्र बोलू नये. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, ए तुझी फालतूची बडबड बंद करा, मी नाही ऐकणार आता. तेव्हा लगेच गुंजा बोलते, माझ्या पायी या समजांना बोल लावू नका. मला तुम्हाला काय पायाने मारायचे पायतानाने ते मारा, पण असे सगळ्यांना बोल लावू नका. तेव्हा लगेच आता गुंजा मृण्मयीची हात जोडून खाली बसून माफी मागत असते. तेव्हा लगेच मृण्मयी तिला जोरात धक्का देते आणि बाजूला लोटते. आता मात्र सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. तेव्हा वहिनी म्हणतात, अगं का तमाशा करते? पूर्णपणे तुझ्या मॉमॉनी वागते तू. आईवरच गेली एकदम. तेव्हा मृण्मयी बोलते, माझ्या मम्माला मध्ये आणायची गरज नाहीये. तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात, मग तू कशी बोलते मृण्मयी? मोठ्यांशी कसं बोलायचं याचं भान ठेव जरा. तेव्हा लगेच काका म्हणतात, अरे अशोक, तू हिला काय समजावतोय? ती काय समजवणार आहे तिला आपण? अरे तिने तिच्या नवऱ्यावरती संशय घेतलाय. तेवढ्यात लगेच मृण्मयी म्हणते, हो वाटेल, तुम्हाला असंच वाटेल, पण तुमचा मुलगा कसा वागतोय हे नाही दिसत तुम्हाला? संसार सोडून दुसरेच उद्योग करतोय आणि तुमची मुलगी नवऱ्याला सोडून इथेच राहते माहेरच्या डोंबल्यावर बसायला. आता मात्र कबीर आणि सर्वांना खूपच राग येतो. तेव्हा लगेच कबीर म्हणतो, शटाप, बाद झालं मृण्मयी. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते, तुमचा मुलगा बायकोला कामाला पाठवल्यानंतर मोलकरणीबरोबर गुलछडे उडवतो आणि घरात जमत नाही म्हणून तिला बाहेर घेऊन जातो फिरायला. तेव्हा लगेच कबीरचे बाबा म्हणतात, काय बोलतेस मृण्मयी तू? तुला तरी पटतं का? तेव्हा मृण्मयी म्हणते, हो मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय बाईकवरती या दोघांना एकत्र. तेव्हा लगेच मधू मनाशीच म्हणते, म्हणजे उमेर बरोबर गुंजाला बघितलं आणि मृण्मयीचा संशय खूप मोठा झालाय, पण मी काही बोलू शकत नाही. आता जर मी काही बोलले तर मीच तोंडावर पडेन, पण काय करणार आहे? आता मात्र मृण्मयीला म्हणतो, मृण्मयी काय बोलतेस? तुला काही लाज वाटते की नाही? तेव्हा मृण्मयी म्हणते, जे करायला तुम्हाला लाज वाटत नाही ते बोलायला मला काय लाज वाटणार? आता मात्र कबीरला खूपच राग येतो. कबीर आता सर्वांसमोर मृण्मयीवरती हात उगारतो, पण तो सर्व बघून थांबतो. तेवढ्यात लगेच मृण्मयी म्हणते, मार ना, थांबलास का? मार ना, तेवढंच राहिलंय. आधी माझ्या बाबांनी माझ्या आईवरती हात उचलला या गुंजामुळे, आणि आज तू उचललाय. या घरात मला माझं प्रेम मिळत नाहीये ते मला लक्षात आलं. इथून पुढे मी या घरात एक क्षणही थांबणार नाही. असे म्हणून आता मृण्मयी लगेच जोरात घराबाहेर निघून जाते. आता सर्वजण पळत तिच्या पाठोपाठ बाहेर येतात. मृण्मयी थांब, मृण्मयी थांब असे सर्वजण म्हणत असतात. मधू म्हणत असते, मृण्मयी तुझा गैरसमज झालाय, ऐकून घे, थांब. पण मात्र मृण्मयी काही ऐकण्याच्या पलीकडे असते. ती आता घर सोडून निघून गेलेली असते. तेवढ्यात वहिनी बोलतात, मधू तुझ्या सुनेला ना कुणाची कदर नाहीये ग बाई. बघितलं ना कशी तोऱ्या तोऱ्यात घर सोडून गेली. तेव्हा काका बोलतात, विजया जरा शांत होती, पोरगी कुठे गेली आणि ते बघावं लागेल. तर आता इथे कबीर बाईक घेऊन मृण्मयीला शोधायला निघालेला असतो. तेव्हा गुंजा बोलते, साहेब मी येऊ का? तेव्हा कबीर म्हणतो, नाही गुंजा तू नको येऊ. तेवढ्यात लगेच मधू म्हणते, कबीर जा पटकन, तिला शोध, कुठे गेली काय माहिती. तेव्हा आता कबीर गाडीवरती मृण्मयीला शोधायला गेलेला असतो. त्या वहिनी बोलतात, एक दिवस ना तुझी सून आपलं हे नंदनवन मोडूनच टाकणार आहे. तुला तिला धाकात ठेवता येत नसेल तर डोक्यावर मिरव, पण माझ्या लेकासुनांना बोलेलं मी खपून घेणार नाही या. तेवढ्यात लगेच कबीरचे बाबा बोलतात, वहिनी आधीच ती पोरगी रागाने घर सोडून गेली, त्यात तिने काही बरं वाईट केलं नाही म्हणजे बरं होईन, आपण त्याचा विचार करूया ना. तेवढ्यात वहिनी बोलतात, ती काही गोकुला बाळ आहे का? आणि आपल्या सगळ्यांचा अपमान करून गेली, ती जाणार कुठे आहे? तिच्या माहेरीच जाणार ना. तेवढ्यात लगेच मधू म्हणते, वहिनी मृण्मयीच्या वतीने मी माफी मागते, डोक्यात राग असा घालून घेऊ नका. एकतर रागाच्या भरात गेली, भलतसलत करून बसलं नाही म्हणजे बरं होईन तिने. तेवढ्यात वहिनी म्हणतात, मग काय आयुष्यभर तिचं तोंड गप्प ठेवून ऐकत बसायचं का? मी नाही ऐकणार. तेवढ्यात लगेच काका बोलतात, विजय तू जरा गप्प बस ना ग. तेवढ्यात वहिनी म्हणतात, तुम्ही ना एकदा सांगूनच टाका, तुम्ही नेमकं यांच्या बाजूने आहात का कुणाच्या बाजूने आहात? तेवढ्यात गुंजा समोर येते आणि म्हणते, अहो काकी, हे घर एकत्रित आहे, असे भांडण तंटे करून नाही जमणार. तेवढ्यात वहिनी बोलतात, तू जरा गप्प बैस ग, मोठी माणसं बोलतायत ना, मग का मध्ये बोलते? आणि मृण्मयीला येऊ दे, मग बघते सगळं काही वटणीवर आणणार आहे. रेशीम तू सुबोधला फोन कर, घरी काय चालले ना ते पण त्याला कळायला हवं. मग अशी बघितले ना माझ्या रेशीमला कशी फडाफडा बोलली ते. या सगळ्या वागण्याचा परिणाम माझ्या लेकासुनावर होता नाही, त्यामुळे आता मी बघतेच. हो सगळ्यांना माझं वागणं बोलणं दिसतं, पण तिचं कुणाला दिसत नाही, त्यामुळे बाद झाले, मी खपून घेणार नाही. असे म्हणून वहिनी रागातच निघून जातात. तर गुंजा इथेच उभी असते. तेवढ्यात लगेच मधू म्हणते, तू का इथे उभी आहे? तुला आतमध्ये नाही यायचं का? चल आतमध्ये. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये कबीर हा मृण्मयीला सगळीकडे शोधत असतो, पण ती कुठेही सापडत नाही.
तो कॉलेजमध्येही जाऊन बघतो पण तरीही ती सापडत नाही. आता तो सर्वेश मामाला फोन करतो. तेवढ्यात आता कबीर म्हणतो, सर्वेश मामा, मृण्मयी तुमच्याकडे आली का? तेव्हा सर्वेश बोलतो, काय काय झालंय? माया लगेच स्पीकरवरती फोन ठेवायला सांगते. तेव्हा कबीर म्हणतो, मृण्मयीत आणि माझ्यात जरा भांडण झालंय, पण ती रागात घर सोडून गेली. कुठे गेली सापडतच नाही. आता मात्र माया खूपच भडकते. ती लगेच कबीरच्या घरी येते. तेवढ्यात मधू कबीरला विचारत असते, सापडली का मृण्मयी? आता माया लगेच जोरात ओरडते, माझ्या मृण्मयीला जर काही झालं ना, एकेकाला सोडणार नाही. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.